अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव हा नागरिकांसाठी डोकोदुखी ठरत आहे. तर दुसरीकडे नागरिकांमध्ये मोठ्या भीतीचे वातावरण पसरलेले आहे. मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन परिसरात 100हून अधिक कुत्र्यांचा वावर असल्याचं चित्र एक स्पष्ट झालेलं आहे. या ठिकाणी येत असलेला जे नागरिक आहेत त्यांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे शहर पोलीस स्टेशन परिसरात 100हून अधिक भटके कुत्रे मुक्तपणे वावरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. एका बाजूला पोलीस स्टेशनमध्ये सुमारे 70 कर्मचारी कार्यरत असताना त्याच परिसरात कर्मचाऱ्यांपेक्षा कुत्र्यांची संख्या अधिक असल्याचं चित्र समोर आलेलं आहे. त्यामुळे नागरिकांसह पोलीस कर्मचाऱ्यांनाही जीव मुठ्ठीत धरून वावरावे लागत असल्याची चर्चा शहरात रंगत आहे. मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन परिसरात दिवस रात्र भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून अनेक कुत्रे टोळक्यांनी फिरत असल्याने नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळेकरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. रात्रीच्या वेळी या परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या ये जा करणाऱ्या कुत्र्यांचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांचं जे भीतीचं वातावरण आहे ते मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या मनामध्ये पसरलेलं असून ये जा करणारे जे नागरिक आहे त्यांच्यामध्ये एका प्रकारे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. तर नागरिकांना ह्या कुत्रा चावाचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलं असून शासकीय रुग्णालयांमध्ये लस घेणाऱ्यांची जी प्रमाण आहे कुत्रं चावल्यामुळे याचं देखील प्रमाण वाढलेलं आहे. नागरिकांच्या मते नगर परिषद प्रशासन या गांभीर्यजनक बाबकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं बोलल्या जात आहे. तर पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार नगर परिषद प्रशासनाला कळवल्या नंतर देखील ह्या भटके जे कुत्रे आहेत यांचा अद्यापपर्यंत नगर परिषद प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारचा जे बंदोबस्त आहे तो बंदोबस्त करण्यात नगर परिषद अपयशी ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मी दाखवू शकतो नगर परिषद कार्यालयाच्या म्हणजे समोर असलेला जो मुख्य रोड आहे त्या रोडवर असेल अथवा मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या परिसरातील बाहेरील जो रोड आहे या रोडवर जर पाहायला गेलं तर 150हून अधिक कुत्रे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वावरत असल्याने रात्रीच्या वेळी पोलीस स्टेशन परिसरात काही तक्रार दाखल करण्याकरता असेल अथवा काही या ठिकाणी माहिती करता येणारे जे नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा महिला वर्ग आहे यांना या ठिकाणी येण्याकरता भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. या गांभीर्यजनक बाबीकडे नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावं आणि शहरातील जे भटके कुत्रे आहे या भटक्या कुत्र्यांचा योग्यरित्या बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे. कॅमेरामन श्याम वाळस्कर सह मी प्रतीक कुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला.